महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। गद्दारांना क्षमा नाही असं कडाडणाऱ्या कडकडीत निष्ठेचा धगधगता अंगार धर्मवीर आनंदजी दिघे यांची आज जयंती। सगळं सुरळीत चालू असताना कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरोदात्तपणे त्याला सामोरं जाऊन महाराष्ट्राला गौरव प्राप्त करून देणं वेगळं। कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित आणि सुखरूप ठेवला ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे। गेली 58 वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष ज्यांनी योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक। खरं तर वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांना अभिवादन करतो। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय सचिनजी आसने, ज्यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलं ते शिवसेना प्रवक्ते आणि जी गाडवे, जिल्हा प्रमुख प्रवीणजी म्हात्रे, एम.के. मडवी, सन्माननीय रंजनाताई शेंत्रे, करंजी मडवी, मंगेशजी साळवी, सगळ्यांची नावं आता घेत नाही, पण मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आणि उपस्थित असणारे आपण सर्व, हा महाराष्ट्र शक्तीचा आणि भक्तीचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, शतकानुशतके या महाराष्ट्राच्या आधारावरच भारत वर्ष उभा आहे। आज जो काही हिंदुस्थान दिसतो ती महाराष्ट्राची देण आहे। जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या तिथं हिंदुस्थानच्या सीमा तयार झाल्या। आज सांस्कृतिक परीघ प्रचंड मोठा विस्तारतो, पण या परिघामध्ये जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या या नव्या परिवर्तनामध्ये महाराष्ट्र आपलं स्थान अजूनही तसंच अबाधित ठेवून आहे। आज जगामध्ये जर कुणाला हिंदुस्थानमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तो पहिला विचार महाराष्ट्राचा करतो। अवघ्या जगाला महाराष्ट्राचं सामर्थ्य ठाऊक आहे, पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ते सामर्थ्य ठाऊक आहे का, हा अलीकडचा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे। रामायणातल्या हनुमंताला जशी त्यांच्या शक्तीची आठवण करून द्यावी लागायची आणि मग त्यांच्या अंगी बळ संचारायचं आणि मग हनुमानचे अचाट कार्य करायचे, तशी आमच्या मराठी जनांची अवस्था झाली की काय असं अलीकडं वाटू लागलं। खरं तर हा तोच महाराष्ट्र जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला, हा तोच महाराष्ट्र माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत नामदेवानी समर्थांच्या वैचारिक बैठकीतून घडला। हा तोच महाराष्ट्र ज्यांनी क्रांतिकारकांच्या शौर्यातून स्वातंत्र्य मिळवलं। हा तोच महाराष्ट्र आहे ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या चळवळीतून एक नवा आयाम तयार केला। हा तोच महाराष्ट्र, पण आज हा महाराष्ट्र कमजोर करायचा एक प्रयत्न सुरू आहे। महाराष्ट्राला परास्त करणं याच्या आधी कधी कुणाला शक्य झालं नाही, पण हा महाराष्ट्र परास्त करण्याचं कारस्थान आज चोहोबाजूनी चालू आहे। शक्यत महाराष्ट्र ताब्यात ठेवायचा असेल तर मुंबई कब्जात ठेवायला हवी, हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा विचार। आणि मुंबई कब्जात आणायची असेल तर शिवसेना संपवायला हवी, ही त्यांची त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी भूमिका आहे।
शिवसेना मुंबईचा प्राण आहे, मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर शिवसेना सामर्थ्यशाली असायलाच हवी. ही तुमची माझी नव्हे तर काळाची गरज आहे. हे पहिला आपण लक्षात ठेवायला हवं. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राने प्रचंड भूमिका गाजवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या गर्जनेने लोकमानसामध्ये चैतन्य निर्माण झालं. स्वातंत्र्य मिळालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने आम्हाला मुंबई सुद्धा मिळाली. पण मुंबई मिळाली, मुंबईत कारखाने उद्योगधंदे झाले, पण या कारखान्या उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणूस मात्र नव्हता. मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान आणि मुंबई मराठी माणसाची हे गर्जून संगत एक व्यंगचित्रकार उभा राहिले. रेल्वेच्या डब्यातून येता जाता मराठी जनांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या तक्रारी त्यांनी ऐकल्या आणि मार्मिक मध्ये लेखमाला चालू केली. वाचा आणि थंड बसा. इथल्या सगळ्या कंपन्यांची, उद्योगधंद्यांची नावं आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची नावं. याच्यामध्ये मराठी माणूस कुठे नव्हताच. काही कालखंडानंतर दुसरी लेखमाला चालू झाली. वाचा आणि पेटून उठा आणि त्यातून मराठी माणूस पेटून उठला आणि या पेटून उठलेल्या मराठी माणसाची संघटना उभारायचा प्रयत्न चालू झाला. प्रबोधनकार ठाकरेंनी विचार, बाळासाहेब लोक तर जमले पण याला संघटनेचं रूप देणार की नाही? आणि बाळासाहेब म्हणाले, होतात. मग तुमच्या संघटनेचं नाव काय? थांबा, मी सुचवतो. आणि प्रबोधनकार म्हणाले, तुमच्या संघटनेचं नाव, तुमच्या संघटनेचं नाव शिव शिव शिवसेना ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणारी सेना शिवसेना. 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना झाली. मुंबई तुमची तर भांडी घासा आमची, याला उत्तर दिलं गेलं. उठाव लुंगी, बजाव पुंगी. आणि मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान इथं पुन्हा स्थापित झाला. ती शिवसेना 58 वर्षाची झाली. शिवसेना संपवण्याचं कारस्थान तर फार पूर्वीपासून सुरू होतं. 2014 साली आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यातूनच स्वबळाची घोषणा केली आणि एकट्याच्या बळावर तब्बल 63 आमदार या महाराष्ट्रात निवडून आले आणि त्यांना कळालं शिवसेना संपत नाही, शिवसेना संपवते. पण हे चालूच राहील. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर झाला. शिवसेना फोडली, पक्ष गेला, चिन्ह गेलं, पण तरीही प्रत्येकाच्या बोलण्यात फक्त उद्धवजी ठाकरे होते. प्रश्न असा आहे, जर तुम्ही सगळं घेतलंय तर आता तुम्हाला उद्धवजी ठाकरेंची भीती काय? एक लाखाला भारी पडतो ही महाराष्ट्राची सामर्थ्यशीलता आहे. इथलं सोडून द्या अनिलजी, अफगाणिस्तान मध्ये आजही म्हण वापरली जाते, मराठाई वहाल अफगाणिस्तान. मराठाई वहाल म्हणजे एखाद्यानं काय अशी आश्चर्यकारक गोष्ट केली तर त्याला असं म्हणतात, तर तू तर अगदी जणू मराठ्यांचा पराभव केल्यासारखं बोलायला लागलाय. म्हणजे सगळ्यात शौर्याचं लक्षण करतलं तर मराठ्यांचा पराभव करणं, आणि तो कधी कुणाला करणं शक्य झालं नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. मगाशी उल्लेख केला, अहो मराठ्यांनी अर्ध्या पाकिस्तानवर भगवा फडकवलाय. अर्ध्या पाकिस्तानवर 6 महिने पेशावरवर सुद्धा भगवा फडकत होता. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. काय होतं ध्येय शिवाजी महाराजांचं? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगाल तो उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि त्या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे ध्येय.
इथला प्रत्येक जण त्यासाठी लढलाय, त्यासाठी. अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत हे हिंदवी स्वराज्य उभा करायचं, हे महाराष्ट्राचं ध्येय आहे. महाराष्ट्र धर्माचा अर्थ आहे राष्ट्राचं राजकारण. मराठी माणसाने त्यासाठी कायम पुढे असलं पाहिजे. म्हणून वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली त्यावेळी शिवसेनेचं बोधवाक्य ठेवलं, मराठाती तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. या महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक जण मराठा, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या. आणि इथं राहणाऱ्याचा जो धर्म तो महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीर वैरी तो पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. राष्ट्र कारण हाच महाराष्ट्र धर्म आहे. आणि तो हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी इथल्या मराठी माणसाच्या नसा नसात फिरवला. ती अस्मिता, तो स्वाभिमान. या देशात 179 इंग्रज आले पहिल्यांदा, फक्त 179. त्यांनी इथल्या लोकांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं या लोकांवर राज्य करणं सोपं आहे. मग त्याने आणखी 1000 बोलवून घेतले, मग नंतर 10,000 बोलवून घेतले. देश स्वतंत्र झाला 1947 ला. त्यावेळी या देशात फक्त 1 लाख इंग्रज होते आणि देशाची लोकसंख्या होती 30 कोटी. 30 कोटी जनतेवर फक्त 1 लाख इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. कारण काय? थोडा आणि राज्य करा. इथली लोक जाती जातीत विभागून टाका, इथली लोक धर्मात विभागून टाका, इथली लोक गरीब श्रीमंत म्हणून विभागून टाका, म्हणजे आपल्याला राज्य करणं सोपं. आता दिल्ली पतींचं तेच तर चाललंय. संयुक्त महाराष्ट्र 105 जणांनी बलिदान देऊन मिळवला, पण आज सामाजिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या महाराष्ट्र खरंच संयुक्तिक आहे, संयुक्त आहे. आज जाती जातीत पुन्हा भिंती उभा करायचं काम चालू आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राटांना हा महाराष्ट्र अभिप्रेत नव्हता. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटावरचे घाटाखालचे, कोकणस्थ याव, हे सगळं मिटवून टाका आणि मराठी म्हणून उभा राहा. हे सांगितलं हिंदुहृदय सम्राटांनी. तो विचार घेऊन आम्हाला पुढे जायची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं एल्फिस्टन नावाचा इंग्रजांचा शेवटचा गव्हर्नर, तो विचार करत होता की एवढ्या प्रचंड देशावर 6,500 मैल लांबीवर आलेल्या आम्ही इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं कसं? आणि त्यांनी लिहून ठेवलं कसं केलं. तो म्हणतो इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शौर्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे क्षमता नाही असं नाही, इथल्या लोकांकडे हे सगळं आहे. पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत. आणि या देशातल्या एकाच माणसाला कळालं होतं या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथली माणसं, तो पुढे लिहितो, आणि इथली माणसं त्याच शिवाजी महाराजांना विसरली म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं. जर उरात तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असतील तर तुम्हाला फक्त जय जय आणि विजयच मिळेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राटांनी म्हणून आपल्या संघटनेचं नाव ठेवलं शिवसेना. शिवाजी महाराजांना नित्य स्मरण करणारी शिवसेना. तुम्हाला माहिती आहे बंगालमध्ये फाळणी झाली, वंगभंग चळवळ तिथं उभा राहिली, आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा द्यावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. बंगालच्या चळवळीला प्रेरणा द्यायला. जयोस्तो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली आणि त्या जातीविरोधी चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून तिथल्या काही लोकांनी एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर, तामिळनाडू. आणि त्या नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेशन यांनी. हे गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील.
त्यांनी त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. आसामचा राजा ओहम कुचबिहारचा राजा त्याला पत्र लिहितो, मोगलांच्या विरोधात लढायचं कसं. आसामचा राजा ओहम छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन घेतो. बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला मोगलांची नोकरी सोडून महाराजांकडे आला, आपली चाकरी करावी म्हणतो. महाराज म्हणाले, आमची चाकरी का करता, आम्ही इथं महाराष्ट्रात जे केलं ते तुम्ही तुमच्या बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर लोकगीत आहेत, ओडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर लोकगीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जगभर पसरलेत, ते छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत, या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. मग आम्ही या मातीतली माणसं कशी असायला हवी, कशी गद्दार लाचार हे नव्हतं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. अजिबात निष्ठेनं राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं ती कोसळतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास आहे, सगळ्यात मोठा इतिहास. आज आमची परिस्थिती काय, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, सगळं गुजरातला न्यायचं चाललंय सगळं. आणि हे लोक मुकाट बघत बसल्यात, मुकाट. आणि नेमकं हेच उद्धवजीला होऊ द्यायचं नव्हतं, हेच म्हणून उभा दावा ठोकला त्यांनी. महाराष्ट्राच्या अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान यांच्याशी कोणतीही तडजोड नाही, अजिबात नाही. हे महत्त्वाचं. आता आम्हाला त्या दिशेनं जायची गरज आहे, सगळ्यात महत्त्वाची त्या दिशेनं जायची गरज आहे. या महाराष्ट्रानं देशाचं राजकारण केलं. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला अशक्य नव्हतं नर्मदेच्या आल्याड आईने महाल बांधून गाद्या गिरद्यांवर लोळत राहणं, पण मराठी माणसानं ते नाकारलं. कारण आमच्या मंगलाष्टकेमध्ये असणारी यमुना आम्हाला आमच्या हद्दीत हवी होती. ज्या राजधानीमध्ये युधिष्ठिरानं राज्य केलं त्या राजधानीवर आम्हाला भगवा फडकवलेला हवा होता. देशोदेशीच्या सीमा ज्याचं नाव घेताच थरथरायच्या, त्या अब्दालीला मृत्यूचा भयचकित करणारा मराठी तांडव आम्ही दाखवलंय. नावाचे सिंह जेव्हा नुसतेच डरकाळ्या फोडत होते तेव्हा ओठ पिळले तर दूध गळेल अशी आमची निद्र्या छातीची पोरं गिलच्यांना भिडली. मराठ्यांना राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही. बघायचं असेल तर पानिपताच्या मातेवर जाऊन बघा, तिथल्या थोडीत अजूनही हर हर महादेवच्या घोषणा तुम्हाला ऐकू येतील. अजून पानिपत कुठं आहे, महाराष्ट्रात नाही. मग मराठे का गेले पानिपतावर, तो अब्दाली आला होता, परकीय आक्रमक. आणि मराठ्यांचा महाराष्ट्र धर्म काय, राष्ट्रकारण. या राष्ट्रावर कुणीही परत आक्रमण करता कामा नये. मराठे म्हणून पानिपतावर भिडले, म्हणून महाराष्ट्रानं देशाचं राजकारण केलं. देशात आम्ही सांगतो ना, मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. अटक कुठे माहितीये, ज्या खैबर खिंडीतनं या हिंदुस्थानवर आक्रमक चालून आले त्या खैबर खिंडीच्या सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं म्हणजे हे अटक. तिथं भगवा फडकवला. राघोबा दादा पेशवे होते, त्यांनी पुण्याला पत्र लिहिलं, आता इथं भगवा फडकवलाच आहे, खिंडीच्या पलीकडे जाऊन अफगाणिस्तान ताब्यात घेऊ का. त्यांना निरोप दिला, तूर्त थांबा, आधी बंगालचा प्रश्न सोडवूया. म्हणजे महाराष्ट्र बंगालचा प्रश्न सोडवतोय. कुठं, देशाचं राजकारण, देशाचं. आणि आम्ही कुठे आहोत आज, आम्ही काय करतो आहोत. का लढतीये शिवसेना, का लढतायत उद्धवजी ठाकरे, का महाराष्ट्र धर्माची पताका फडकवायची आहे, का, कशासाठी. ती श्रीमंती, ती महाराष्ट्र धर्माची संपत्ती, ती पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला बहाल करायची आहे म्हणून त्यासाठी चाललं हे सगळं. नाहीतर आज उद्योग जात आहेत, उद्या तुमची माझी पोरं मजूर म्हणून गुजरातला गेलेली पाहावी लागतील आपल्याला.
सावध का व्हायचंय, जागा का व्हायचंय, हे यासाठी सगळ्यात महत्वाचं. पुन्हा एकदा उठावाची गरज आहे, पुन्हा एकदा. आणि अडचण काय आहे? काही अडचण नाही. तुम्हाला माहिती आहे हिरोशिमा आणि नागासाकी या 2 जपानच्या शहरांवर अणुबॉम्ब स्फोट झाले, सगळं बेचिराग सगळं. तर या जपान जगात क्रमांक 1 वर आहे. का माहिती आहे? कारण जपानची लोक पराभवाची वारंवार चर्चा करत नाहीत, अजिबात नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांनी पक्षाचं बोधचिन्ह वाहक ठेवलंय. सिंह का नाही हो? कारण सिंहाला काही अंतर पुढे गेल्यावर थांबायची सवय असते आणि परत मागं वळून बघायचं काय चाललंय. त्याला सिंहावलोकन म्हणतात. शिवसेनेला ती सवय नाही. शिवसेनेचा वाघ माग नाही, फक्त पुढं बघतो, फक्त पुढं. त्यामुळे त्या गोष्टी सोडून द्या. अहो, पानिपतावर मराठे सुद्धा हरले, पण त्या लढाईनंतर पुन्हा या हिंदुस्थानवर एकही आक्रमक आला नाही. यांनी चोहोबाजूनी शिवसेना संपवायचा प्रयत्न केला. त्यांनाही कळून चुकलं, शिवसेना संपवत नाही आणि शिवसेना संपणार नाही, शक्यच नाही. मडवी साहेब, पानिपतानंतर अवघ्या 10 वर्षात महाजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवलाय. दिल्लीच्या तख्तावर तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही, तुम्ही किती वेळा उठून उभा राहता हे महत्वाचं आहे. आणि तो खरा शिवसैनिक आहे. अहो, मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावा लागतो, रस्ता दाखवावा लागतो. कणभर मुंगी ध्येयापर्यंत पोचते ना. अरे धडधाकट माणसं आहे, आम्हाला आमचं ध्येय गाठता येणार नाही. अडचण काय आहे? अहो, रस्त्यानं एखादी मुंगी जाताना दिसली ना, तुम्ही त्या मुंगीच्या पुढे एखादी काठी ठेवा, ती वळसा घालून पुढे जाईल. तुम्ही मुंगीच्या पुढे दगड ठेवा, ती दगड चढून पुढे जाईल. तू मुंगीच्या पुढे पाणी होता, ती पाणी पार करून पुढे जाईल. पण तुम्ही कधीही कसलाही अडथळा ठेवला तर मुंगी माघारा फिरताना तुम्हाला कधीच दिसणार नाही, कधीच माघार घेत नाही. मुंगी कधीच माघार घेत नाही, अजिबात नाही. मला दाखवा, चुकून दिसणार नाही, चुकून. परवा एका तत्वचिंतकाला कोणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत एकाच जागे आराम करताना बसलेली दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत बसलेली मुंगी दाखवा, चुकून नाही. शिवसैनिकाचं तसं आहे. ज्या दिवशी तो निवांत बसेल ना, महाराष्ट्र संपेल. महाराष्ट्र रक्षणाची आणि महाराष्ट्र संवर्धनाची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांनी शिवसैनिकावर सोपवली आहे, हे पहिलं लक्षात असू द्या. हिंदू हृदय सम्राटांनी ते सांगितलं आम्हाला. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एकदा एका जंगलात एका शिकारने एका वाघावर जाळं टाकलं आणि वाघ जाळ्यात अडकला. असा अडकला, त्याला निसटताच येईना. लाख कोशिश केली, लाख धडपड केली, त्याला बाहेर पडताच येईना. वाघाला कळून चुकलं, आता सुटका नाही, आता संपलं सगळं. पण तेवढ्यात त्याला समोरच्या बिळातून एक उंदीर बाहेर येताना दिसला. आणि जसा उंदीर दिसला तसा वाघ त्या उंदराला म्हणाला, ए इकडे ये ना. काय? जाळं कुरतड ना, सोडव ना मला, काढ ना बाहेर. उंदरानं एकदा त्या वाघाकडे बघितलं आणि उंदीर म्हटला, देणार काय ते सांगा. हल्ली काय दिल्याशिवाय माणसं काही करतच नाहीत, हे त्यातलंच. देणार काय ते सांगा. वाघ म्हणला, रे पाहिजे ते देतो, वाटेल ते देतो, मागल ते देतो, जीव वाचव बस. टेम्पररी आश्वासन नको, परमनंट बोला. आता जे जाणारे आहेत ते हेच चाललंय, काय देणार सांगा. मला एक प्रश्न पडला, आत्ता जे चाललंय, जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तेत आला असता तर हे गेले असते का? ह्यांची निष्ठा कशाशी आहे? तत्वाशी नाही, विचाराशी नाही, सत्तेशी आहे. हिंदू हृदय सम्राटाने आम्हाला सत्याशी निष्ठा ठेवायला सांगितलंय. तो उंदीर म्हटला, नाही देणार काय ते सांगा. वाघ म्हणला, रे पाहिजे ते मागल ते, जीवापेक्षा मला काय मोलाचं, दिलं. वाटेल ते मागल ते दिलं. उंदराचा विश्वास बसला, उंदीर कामाला लागला. दुसऱ्या मिनिटाला जाळं कुरतडायला सुरुवात झाली, तिसऱ्या मिनिटाला जाळं कुरतडलं, चौथ्या मिनिटाला वाघ मोकळा, 5व्या मिनिटाला बाहेर आला, 6व्या मिनिटाला उंदीर पुढं. लक्षात आहे ना काय म्हटलंय ते?
वाघ म्हणला तर 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 जीव वाचवलास माझा, जीवापेक्षा मला काय मोलाचं, माग वाटेल ते देतो, मागेल ते. आता अडचण अशी झाली, या उंदराला झाला भ्रम, आपण वाघाला वाचवलंय म्हटल्यावर आपण काय वाघापेक्षा कमी आहे का? आपण वाघच, ते भ्रमातच आपण वाघच. वाघ म्हटला माग ना, काय मागायचंय ते. तसं ते उंदीर म्हटला मला तुमच्या कन्येबरोबर लग्न करायचंय. आता वाघानं शब्द दिलाय. वाघ म्हटला चल ठीक आहे, दिली कन्या तुला. म्हटला बोलवा तिला. मग वाघानं मारली हाक, बेटा बाहेर ये. आता बेटा लाडातच बाहेर आली. बेटाचं कशाला लक्ष आहे खाली कोण उभा आहे. बेटानं दिला पाय गडियात. काय कारण आहे का भ्रमात राहायची? मडवी साहेब, हल्ली फार भ्रमातले वाघ वाढलेत. ह्यांची तख्त उलटी पालती पहिल्यांदा करायची. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ते सांगितलं, हे जे भ्रमातले आहेत ना करून टाकतो. झालंच म्हणून पाहिजे, तुला किती पाहिजे, काय पाहिजे, दिलं. ह्यांची तख्त उलटी पालती पहिली. आम्हाला करता येईल ती, अडचण नाही. शिवसैनिकांनी मनात आणलं तर काहीच कठीण नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट आहे, एकदा एक वाघाचं बछडं चुकून जंगलात चुकलं. ते चुकलं, ते बकऱ्यांच्या कळपात मिसळलं, ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं. ते बकऱ्यांसारखं वागायचं, बकऱ्यांसारखं जगायचं, ते बकऱ्यांसारखंच बेबे करायला लागलं, बकऱ्यांसारखंच गवत खायला लागलं. ते पुरतं बकराळच. एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून, हे बछडं नेमकं त्याच्या तावडीत सापडलं. वाघानं त्याच्याकडे नीट बघितलं आणि त्याला विचारलं तू इकडं कसा? तसं ते बछडं म्हटलं मी पहिल्यापासून याच पक्षात आहे. अरे तू वाघ आहेस? नाही, मी इकडंच आहे. वाघाला आला राग, दिली फाड दिशी ठेवून. वाघाच्या त्या फटक्यानं त्याच्या तोंडातनं रक्त उगळलं. रक्त त्याच्या जिभेला लागलं. वाघाने विचारलं टेस्ट कशी आहे? बछडा म्हणला ग्रेट. मग नॉनव्हेज सोडून व्हेजचा मक्का लागलाय. चल, त्या वाघानं त्या बछड्याला एका विहिरीच्या काठावर नेलं. खाली बघ, पाण्यात बघ. आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब. वाघ म्हटला माझ्यासारखाच दिसतोयस ना? म्हटला हो. अरे मग वाघ आहे इकडं काय? चल, जाणीव करून द्यावी लागते. तुम्ही वाघ आहात. वंदनीय हिंदुहृदय सम्राटांनी इथल्या मराठी माणसाला जाणीव करून दिली. अरे वाघ 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 आहात, उठ. मराठी माणसाला पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी लागेल. आणि वाघ आहात, वाघ. लाचारीची लखतर पांघरून नका जगू. डरकाळ्या फोडत जंगलात दरारा निर्माण करत राहिलं पाहिजे. तो शिवसैनिकाचा धर्म आहे. तेही करू आम्ही. पण सध्या एक तिसराच वर्ग तयार झालाय. वाघ आहे पण आणि वाघ नाही पण. काय फरकच नाही त्याला. म्हणजे त्याला सांगितलं उद्योग गुजरातला गेले. असं का? पोरं बेरोजगार आहेत. हो का? मुंबई गिळायचं चाललंय. असं का? बलात्कार रोज घडतायत. हो का? तू जगतो कशाला? काही देणं घेणं नाही. आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी. फरकच नाही काही. सगळ्यात घातक वर्ग आहे. शिवसेना कुणासाठी लढतीये? कशासाठी? का? इथल्या मराठी माणसासाठी लढतीये. हे कुंपणावर जे आहेत ना, सोबत घ्या, सोबत. नाहीतर आता सुद्धा आहेत काय काय कुंपणावर. एखाद्याला म्हटलं चल शिवसेनेसाठी काहीतरी करूया, नाही करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो. बाकीचे गोळा करून येतो. चल आलेत बाकीचे. मग आता आहेत ना बाकीचे, मी नाही आला म्हणून काय होतंय? कुठली वृत्ती आहे ही? कुठली प्रवृत्ती आहे ही? नाही, जे काय होईल ते सगळ्यांचंच होईल. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसाच्या पाठीचा कणा ताट झाला असता. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबईमध्ये मराठी माणूस औषधाला उरला असता.
हे झाले म्हणून आहोत ना तुम्ही आम्ही. मग तुम्ही आम्ही काय केलं तर उद्याच्या पिढ्या सुखात जगतील. तुम्हा आम्हालाच उभं राहावं लागेल, तुम्हा आम्हालाच. ती वेळ आता जवळ आली, अगदी जवळ आली. शौर्य, पराक्रम, त्याग आणि समर्पण ही ध्येय गाठायची चतुष्कृती आहे. शौर्य पराक्रम आमच्यात आहेच, पण आता वेळ त्यागाची आहे, समर्पणाची आहे. ती फार गरजेची आहे. आता उद्याचा काळ नाहीतर भयावह असेल. उद्याचा काळ हे आत्ताच जाग व्हावं लागेल. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येकाच्या उरात ती उर्मी भरली. रानामागची गुराढोरामागची पोरं होती हो महाराजांकडे. कोण होतं? 18 पगड जातीची 12 बोलते दाराची चड्डी लंगोटीतले सगळे सोबती घेतले महाराजांनी. शिवसेना प्रमुखांनी तरी काय केलं? शिवसेनेत कोणी जहागीरदार सुभेदार नव्हते. कुणी पांटपरी चालवणारा, कुणी दुकान चालवणारा, कुणी रिक्षा चालवणारा, अशी साधी सुधी माणसंच तर शिवसेना प्रमुखांनी गोळा केली. त्यांच्या उरात शिवसेना हा मंत्र पेरला, त्यांना सामर्थ्य दिलं आणि मग हे सगळं विश्व उभा राहील. आम्हाला अडचण काय आहे? काय अडचण? समर्पण द्यावं लागेल, द्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2 वाजता. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 10 नोव्हेंबर स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं सैतानी संकट आहे, सगळ्यात मोठं. महाराजांनी परास्त केलं. 10 नोव्हेंबरला सगळं घडलंय. 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? शेजारी महाबळेश्वरला. मग काल एवढं टेन्शन होतं. कुठं आहेत महाराज? दोन वाजता खान मारला. 2 वाजता. 2:30-3 वाजता रानावनातले सगळे मराठे खानाच्या सिनावर तुटून पडले, लंगडे तोड. दूरदृष्टी काय आहे महाराजांची बघा, दूरदृष्टी. महाराजांना माहिती आहे खान मारणारच आहे. मारला. तुम्हाला विजय मिळवून देतो तो तुमचा आत्मविश्वास, दुसरं काही नाही, काही नाही दुसरं. महाराजांकडे तो होता. मारणार, मारला. महाराजांना माहिती आहे खान 4000 घोडे घेऊन आलाय. 2000 भले पळून जातील, पण या प्रसंगात 2000 घोडे आपल्याला मिळणारच आहेत. मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. नियोजन बघा. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास. हा मुंबई महापालिका आहे, नवी मुंबई महापालिका आहे, ठाणे महापालिका आहे. 3 महिन्यानं होऊ दे नाहीतर 6 महिन्यानं. महाराजांचा विश्वास पाहिजे. बुकिंग झालेलं आहे महापालिकेतल्या खुर्चीचं. हा 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 आत्मविश्वास. हा हे कशाच्या बळावर होतं? 3:30-4 वाजेपर्यंत खानाचं जेवढं सगळं काही सोन, हिरे, मोती, शस्त्र बिस्त्र काय जे काही असेल ती सगळी साधन संपत्ती मिळवली. आणि त्याच दिवशी बरोबर 6:30 वाजता महाराजांचं सैन्य तयार झालं. 2000 घोड्यांसहित महाराजांनी मान टाकली. हर हर महादेवचा उद्घोष झाला. आणि 10 नोव्हेंबरच्याच 7:30 वाजता महाराज निघाले. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात पोहोचले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज कराड प्रांतात गेले. कराड प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला.
50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 35 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. जगात सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे अवघ्या 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य. कारण काय, महाराजांचा प्रत्येक श्वास स्वराज्याचा ध्यास घेऊन होता. तुम्हाला काय मिळवायचं आहे त्याचा ध्यास जर तुमच्या श्वासात मिसळला तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. शिवसेना श्वास झाला पाहिजे, शिवसेना ध्यास झाला पाहिजे, महाराष्ट्र श्वास झाला पाहिजे. आणि महाराष्ट्र ध्यास, हित, कल्याण, हे 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 विश्रांती नाही, अजिबात नाही. नाही नाही, जरा आत्ताच विधानसभा झाली आहे, बघू जरा महिनाभरानंतर कुछ नाही करोगे. 2:30 वाजता खान मारतायत आणि 7:30 वाजता महाराज निघतायत. उगाच नाही 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य दूर होत. मी वारंवार सांगतो, शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही. हा जो काळ आम्हाला मिळालाय ना आता, निवडणुकीचं युद्ध सुरू होण्यापूर्वी घाम गाळायला हवा, घाम गाळायला हवा, म्हणजे युद्धात त्रास होणार नाही, विजय सोपा होऊन जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात महाराज पन्हाळ्यावर पोहोचले आणि पन्हाळ्यावर पोहोचल्यावर पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावखेड्यातली काही तरणीभान जिगरबाज पोरं महाराजांना भेटायला आली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव राजांचंच, दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवली राजांसारखी, दाढी राखली ती राजांसारखी, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवरायांसारखं. दुसरं सुचत त्याचा ध्यासच होता तो. बस संपला विषय, तेवढाच. महाराज पन्हाळ्यावर 65,000 सिद्धी जोहरचा वेढा पडला. महाराज आता अडकले आणि महाराजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. तत्पूर्वी नेताजी पालकरनं सिद्धी हिलालला सोबत घेऊन छापा मारला, पण बळ तोकडं पडलं. शक्तीचा नाही, युक्तीचा वापर. आणि महाराजांनी त्या दिवशी बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या आणि हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. शिवा येता झाला. राज बोलावणं धाडलं जी. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. तसा शिवा हरकला. राजा आत्तालोजी झपाट्यानं आत गेला, राजांचा वेश प्रदान केला, राजांचा जिरटप टाकला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी, आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा, राज, राज म्हणजे तो सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं, तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे, तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळतं आमासनी. राज, राज, राज द्या की इडा, जातो की, लढतो की, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तसे राजे सरदिशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब शिवाच्या पाठीवर पडला. अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याची चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करला तयार आहे. सिद्धी आनंदला. आखिर आ ही गए शिवाजी राजे पंजे में, अब दिखाएंगे उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होगा. आखिर शिवाजी राजे आ ही गए पंजे में. आता महाराजच शरण येणार म्हणल्यावर तो गाफील झाला. सैन्य बेसावत, वेडा ढिला पडला आणि याच ढेलाईचा फायदा राजाने उचलला. बाजीप्रभू आणि बांदलांची फौज सोबत घेतली आणि महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून विशाळगडाच्या रोखाना त्या पावसाळी वादळी किर्रात्री निघाले. तर सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद. सिद्धी वाट बघत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे,
आणि राजांची पावलं शॅमनाच्या दिशेनं पडू लागली. त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शॅमनातून आत पडणार त्याच वेळी ते डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगी तलवार लकलकली, सब दिशे चालली. रक्ताची चिळकांडी असण्याचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताळला, व्याकुळला. सिद्धी विचारता झाला सबसेचा, तुम्ही हो शिवाजी राजे? आणि खडाडला शिवारे, हा मैं ही हूं शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशयी डोळ्याकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो, ये शिवाजी राजे नहीं है? तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वदाच्या मी बघितलं शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसं सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप माग सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लकलकली, सब दिशे चालली. रक्ताची चिळकांडी हातानेचा कल्लोळ उडाला. अखेर शमशीर आली गर्दनीवर. आणि सिद्धी विचारता झाला, मरने से पहले पूछता हूं, आखरी बार बताओ, तुम्ही हो शिवाजी राजे? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीत मुलाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही, माझ्या राजांची पाठ तू काय ठरणार? सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. इथाच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. पण त्याच वेळी फिरली शमशेर. शिवाचं मस्तक छाटलं गेलं. रक्ताळला शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला. डोळे लवले, ओठ हल्ले. त्या श्वासानं माती उंच उडाली. आणि उंच उडाल्या मातीला शिवा संगत राहिला. सांगा माझ्या राजांना, हा शिवा गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही, मातीसाठी गेला. मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि शिवा नावाचा एक धगधगता अध्याय संपला. मला राहून राहून प्रश्न पडतो, महाराज आणि शिवा काशीद यांची ओळख फक्त 6 महिन्याची आहे. भेट फक्त 6 महिन्याची आहे. फक्त 6 महिने. या 6 महिन्याच्या काळात महाराजांनी या शिवा काशीदच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवा काशीद मरायला तयार झाला. महाराजांनी विचारलं, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेतोस? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हटलं, होतो. झाला, केला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. काय दिलं हो यांना शिवाजी महाराजांनी? का मरण पत्करलं? त्याला शरण जाता आलं नसतं, जहागिरी सुभेदारी घेता आली नसती. हा महाराष्ट्र आहे, तो अशा समर्पण देणाऱ्यांमुळे महाराष्ट्र आहे. लाचारी पत्करून गद्दारी करणाऱ्यांमुळे नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या निष्ठेनं उभा राहायला हवं. त्या त्यागानं, त्या समर्पणानं उभा राहायला हवं. महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा गरजायला हवा. ही ती वेळ आहे. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यासाठी उभा आहेत. आपण सगळे पुन्हा एकदा ठामपणे उभा राहूया. आणि पुन्हा एकदा पक्षासाठी नव्हे, मातीसाठी, महाराष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी मी पुन्हा तेच सांगतो. कारण शिवसेना मुंबईचा प्राण आहे. मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे. आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. आपण आपले सगळं योगदान देऊया. पुन्हा एकदा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं घडवूया. जय महाराष्ट्र.